स्वागत आहे। तर तुम्हाला समजलंच असेल हा व्हिडिओ कशासाठी केला आहे किंवा करते, थंबनेलवरनं समजलंच असेल तुम्हाला सर्वांना। तर हो, हेअर ग्रोथ आणि हेअर फॉल यासाठी हा व्हिडिओ आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगत इच्छित आहे की आपला एक शॉर्ट व्हिडिओ आहे जो एकुलता एक जावई म्हणून मी अपलोड केला होता। त्यावर बऱ्यापैकी यूज, म्हणजे भरपूर यूज, अपेक्षेच्या पलीकडे माझ्याकडे व्हिडिओला तो व्ह्यूज येत आहेत। तर खुश आहे त्याबद्दल। आणि 600-650 सबस्क्रायबर पण झाले, त्यांचं मनापासून धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा। आणि मी इथे दाखवते तो व्हिडिओ कोणता आहे तो। तर थँक्यू पुन्हा एकदा। तर तर आपण वळूया मेन मुद्द्याकडे। तर केसांचे जी पहाड आहे आणि हेअर फॉल होत आहे सर्वांचा, तर त्यासाठी बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं पर्सनली की तू वापरतेस काय वगैरे, नाही का। पण मी सांगते, म्हणजे सांगू इच्छित आहे की नॉर्मली मी असं वेगळं काही प्रोडक्ट वापरत नाही आहे किंवा एक्सपेन्सिव्ह असे शॅम्पू वगैरे, कंडिशनर असं काहीच वापरत नाही आहे की 5000चा हा शॅम्पू वापरते, नाही हा वापरला की लगेच हे होतं ते होतं, अजिबात नाही काय। नॉर्मली मी क्लिनिक प्लस वापरते। मी आधीच सांगते तुम्हाला, दुसरा कोणताच शॅम्पू वापरत नाही आणि कंडिशनर तर अजिबातच वापरत नाही। फक्त मी यूज करते जे की तेल आहे, मी स्वतः घरी बनवते, हर्बल आहे आणि त्याची मी रेसिपी तुम्हाला सांगेलच, दाखवतेच पुढं, त्यासाठी तो व्हिडिओ बनवत आहे। आणि त्यात असे बरेच गोष्टी टाकल्या आहेत की जेणेकरून केसाची वाढ भरपूर होईल आणि जो हेअर फॉल होत आहे तुमचा तो बऱ्यापैकी तुम्हाला 30 दिवस जर तुम्ही रेग्युलर वापरलं, 30 दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि 101% रिझल्ट भेटेल। आपल्याला केसांना वरून जेवढं आपण न्यूट्रिशन प्रोटीन देत आहोत तसंच खाण्यातून मी आपल्याला जाणं गरजेचं असतं। त्यामुळे अंडी, मांसाहारी हे खात जावा। आणि जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर बटाटे वगैरे पालेभाज्या खा आणि पाणी भरपूर प्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ किंवा नारळाचं पाणी, नारळ पिल्यानंतर मलाई जी असते ना, मी नेहमी बाहेर जाऊन खातेच, तुम्हाला व्हिडिओ दाखवते। तर मी खातच असते तो मलाई, तर त्यातनं पण न्यूट्रिशन आतमधून मिळतं। नारळाचं पाणी भरपूर पित जा अधनंमधनं, नारळाचा तुकडा खात जा, वल्ला नारळाचा, किंवा खोबरं खाल्लं तरी नॉर्मली एवढं थोडंसं चालून जाईल, काही नाही हरकत। आणि मी प्रेग्नन्सीनंतर माझे हेअर फॉल व्हायला लागलं होतं, ते म्हणतात ना बाळ हसलं की हेअर फॉल होतात, केस गळतात, हो होत होते माझे। आणि काही नाही, अंडे वगैरे हे चालू झालं, काही नाही, आता बऱ्यापैकी रिकवर झालं आहे पुन्हा एकदम। आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते। तर तेलामध्ये भरपूर असे मी वस्तू टाकले आहेत जेणेकरून हेअरची ग्रोथ भरपूर होईल, हेअर फॉल तुमचा थांबेल आणि हेअर ब्लॅक कलरचे व्हायला मदत होईल आणि जाड होतील, मजबूत होतील। तर आपण बघूयात त्याची रेसिपी। आणि जसं मी सांगते, तेल जसं यूज करते तसं मी हेअर मास्क पण यूज करते। तर त्याची रेसिपी तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तर मी नेक्स्ट टाईम तुम्हाला ती हेअर मास्क अपलोड करेन व्हिडिओ त्याचा। तर अगोदर हे बघूया आपण कसं काय आहे ते। तर चला दाखवते मी तुम्हाला। तर तेल बनवण्यासाठी भरपूर अशा गोष्टी घेतल्या आहेत जेणेकरून केसांसाठी जेवढे न्यूट्रिशन लागतात तेवढे त्यामध्ये मिळतील। तर त्यासाठी कोरफड, जास्वंदीची पाने आणि जास्वंदीचे फूल, कढीपत्त्याची पाने, कांदा आणि तुळशीची पाने एवढे सगळं घेऊन, त्याचबरोबर आपल्याला मेथीदाणे आणि मोहरी देखील लागणार आहे। तर मोहरीसुद्धा घेतली आहे मी। आणि हे सर्व पूर्ण आपल्याला खोबरे तेलात, म्हणजे नारळाच्या तेलात आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर मी ते कढई घेतली आहे आणि साधी सिंपल स्टीलची वगैरे किंवा जर्मलची कढई घ्या, कारण का लोखंडी कढईत तेल जळू शकतं। तर इथे मी पॅराशूटचं कोकोनट ऑइल घेतलं आहे आणि मी ही फुल बॉटल खाली करणार आहे यातमध्ये, कारण का फुल बॉटल मला कमीत कमी 2 महिने तरी जातेच। तर इथे मी पूर्ण खाली करून घेते।
तर त्याचबरोबर बघा मी इथे कॅस्टर ऑइल घेतले आणि हे तर मी 3च टोपणं यूज करणार आहे, जास्त नाही. तर कॅस्टर ऑइलच्या बॉटलमध्ये पाहू शकता तुम्ही की मी किती यूज केलं आहे तेल. यावरून तुम्हाला समजत असेल की मी आत्तापर्यंत किती तेल केलं असेल. तर 3 टोपणंच यूज करते एका बॉटलीसाठी. त्यानंतर मग इथे मोहरी टाकली आहे. गरम तेल झालं की मोहरी टाकायची. कोरडे केस नाहीसे होऊन जातात ह्या मोहरीने. त्यानंतर मेथी टाकली आणि मेथीसाठी केस गळती थांबते आणि पांढरे केस होण्यापासून वाचवते मेथी. हे मेन मेथीचे गुणधर्म आहेत. त्यानंतर मग इथे कांदा टाकला आहे, लगेच टाकायचा, जास्त वेळ वेट नाही करायचा. तर कांद्यामध्ये केस वाढण्याला मदत होते आणि बरेच काही त्यात आहेत. 2014मध्ये एक्सपेरिमेंट केलं होतं, 38 लोकांवरती प्रयोग केला होता. दिवसातून 2दा कांद्याचा रस यूज करून 2 आठवड्याने त्यांचा रिझल्ट पाहिला तर त्यांची पुन्हा हेअर ग्रोथ व्हायला लागली होती. तर यातून रिसर्चमधून तर दिसत आहे. त्यामुळे मग इथे कांदा यूज करा आणि बऱ्यापैकी होऊन जातं, केस वाढतातच. त्यानंतर मग मी कढीपत्ता टाकते. कढीपत्तामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. जसं की शरीराला आपल्याला लोह आणि फॉलिक ॲसिड लागतंच, जसं खाण्यातून लागतं तसंच केसांनाही लागतं. त्यामुळे मी इथं कढीपत्ता टाकला आणि तुळशीची पाने टाकलेत. त्यानंतर मग मी इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे उकळून घ्यायचं तेल. तर जास्त फुल गॅस केल्यानंतर हे कढीपत्त्याचे पाने वगैरे जळून जातात. तर इथे मी कोरफड घेतली आहे आणि कोरफडचे गुणधर्म दाट आणि लांबसड केसांसाठी होतात. त्याचबरोबर केसांना शाईन आणण्याचं काम करते ही कोरफड आणि बरेच काय आहेत तिचे गुणधर्म. तर वेगळं काही सांगायची गरज नाही कोरफडसाठी. तर हे चांगलं मीडियम गॅसवरती चांगलं उकळून घ्यायचं आहे तेल. आपल्याला 20 ते 25 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे तेल. तर लगेच मी इथं जास्वंदीचे पाने टाकलेत आणि तुकडे करून टाकायचेत. म्हणजे मोठे मोठे टाकणार नाही, जास्त आपल्याला गाळून घेताना नीट होईल, मदत होईल त्यानंतर. आणि इथे मग लगेच चांगलं परतून घ्यायचं. हे पूर्ण हिरवं जे आहे ते चांगलं उकळून घ्यायचं. चांगलं उकळून झाल्यानंतर जास्वंदीचे फुलं घ्यायचेत आणि फुलं टाकताना नेहमी देठासोबतच टाकायचे. जे खालचं हिरवं आहे त्यात मेन गोष्ट आहे. तर जास्वंदीसोबत ते देठ देखील टाकायचं त्यात आणि हे चांगलं अजून 20 ते 25 मिनटं चांगलं उकळा तुम्ही. बारीक गॅसवरती उकळा, फुल गॅस अजिबात करू नका तुम्ही. तर इथं बघा बऱ्यापैकी 20 मिनटं झाले. तर इथं बारीक गॅसवरती जर केला असेल तर गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा झाला आहे. जर तुम्ही म्हणसाल एवढं सगळं करते आणि तनू कुठे गेले, तर इथं बघा तनू काय करते. तनू काय वाचते तू? अभ्यास करते? हां, बघू काय वाचते. हां, कर अभ्यास कर. तर बघा इथे चांगलं मिक्स केलं आहे. 20 मिनटं झाले आहेत आणि गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा झाला आहे. तुम्हाला ओळखू येत असेल नाही का. तर असंच परतत राहायचं हे चांगलं. अजून 5-10 मिनटं आपण परतूया. कलर जसं चेंज होत जाईल तसं. तर इथे बघा कसा कलर चेंज व्हायला लागला आहे हे. आणि आता एंडिंगला तुम्ही गॅस फुल करू शकता. आणि मग आता इथं 25-30 मिनटांनी ते पूर्णपणे लास्टला मी गॅस फुल केला होता. तर इथे कांदा करपल्याने झाला आहे. तर हां, अशा प्रकारे करायचं आहे हे तेल. थोडं करपट करायचं, पण अगोदर त्याचे गुणधर्म सगळे तेलात उतरावं त्यासाठी बारीक गॅसवरती करायचं. ते पूर्ण झाले तर मी गॅस बंद करून ठेवते
आणि थंड झाल्यानंतर इथे बघा मग मी गाळून घेत आहे. तर पूर्ण सगळं ते बाजूला काढून चाळणीने अगोदर गाळून घेते. तर इथे बघा मी पूर्णपणे सुती कापडात पूर्ण ते सगळं घेतलं आहे आणि जेवढं पिळून घेता येईल तेवढं, कारण का त्यामध्ये जास्त तेल मुरलं गेलं असतं, त्यामुळे मग हे आपल्याला पिळून घ्यायचं आहे चांगलं. तरी इथे आपलं तयार आहे तेल, मस्तपैकी असं तयार झाले आणि मी मोठ्या भांड्यात काढून ठेवले जेणेकरून आपल्याला लावायला सोपं जाईल काढताना लावायच्या टायमिंगला. तर कसं वाटलं हे तेल, आणि एकदम कलरही देखील चेंज झाला बघा, तुम्ही पाहू शकता हिरवा कलर आला ह्याला. आणि कसं वाटलं ते नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करा. 101% तुमचे केस गळती थांबवेल. आणि एवढंच काय तर मी तनूला देखील लावत असते हे तेल, तर लहान मुलाला लावू शकते. तर तुम्ही याचा अर्थ काढू शकता की हे तेल किती हर्बल आहे आणि किती केसांसाठी चांगलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ते पाहू शकता माझे केस भरपूर असे वाढलेले आहेत आणि हेअरफॉल बऱ्यापैकी कमी झालं आहे. 1-2 हेअरफॉल होणं गरजेचं म्हणावं लागेल, ते होतंच नॉर्मल सगळ्यांचं. आणि व्हिडिओला लाईक करा.